बाई पारो मरते तुझा बाप यमा. यमा लवकर ये. काय झालं? काय नाही मा थोडसे काय खोकला. तुझ्या बापाला केवढा खोकला झाला. खोकला झाला. 2 वेळ जीभ खाली पडली वरती टाकलं. आतमध्ये औषध आहे मी घेऊन आणतो. नाही ते नाही बाहेरची आणावं लागते. घरची पेलं तरी मी थोडस. बरं थोड्या वेळाने मी बाहेर जातच आहे तुमच्यासाठी औषध. कायला तकलीफ करते माझ्याकडे पैसे ते मीच घेऊन येतो. पण मी जाते ना बाबाजी मी आणते ना. पण आता तुला समजेल का ते दवाई हो म्हणून. नाही मग माझ्याकडे तर मी घेऊन येतो. काय देऊ तुमच्याकडे? पैसे. अच्छा तुम्हाला पैसे पाहिजेत. किती पाहिजे? जेवढे असतील तेवढे तर निपटवतो मी थोड्या वेळ. गेली असती पण आज पैसेच नाही आहेत. कुठे गेले पैसे? खर्च झाले. कसे खर्च झाले? कसे खर्च झाले म्हणजे कालच त्या किराण्यावाल्याची उधारी देऊन आली. आता बापाला थोडेसे पैसे वाचवता नाही आले का? दिले असते बाबाजी पण आज नाही आहेत तर कुठून देऊ? कुठून देऊ म्हणजे बापाला पैसे तू नाही तर कोण देईल? अच्छा म्हणजे आजपर्यंत मी तुम्हाला पैसे दिलेच नाही. तू मला पैसे दिले? तेवढी खोटी बोलते हे. बापाला पैसे दिलो म्हणजे कधी दिलीच होतो. मग कुणाला दिले? तू मला पैसे दिले. मग कुणाला दिले? तू बायच्या दारूला पैसे दिले. आणि मग ते दारू कुणा पिली? आता घरी होती तर पेवाच लागल. पैसे कुणाचे झाले? आता गेले ना माझ्या पोटामध्ये गेले का? घुमून फिरून तुमच्या पोटातच आले. मोठे सांगते पैसे तर माझा पोरगा राहता तर मला का पैसे नाही देता का? हो ना. सारा गाव म्हणत होता अबे एक पोरीवर नको करू दुसरा होऊ दे. एक पोरगी दिलो दिवे दाखवते मला. पोरगा असताना असं लात मारून घराच्या बाहेर काढला असता मला. संध्याकाळी घरी आलो असतो. माहिती आहे ना मला. माहिती आहे नाही आहेत माझ्याकडे पैसे. पैसे नाही आहेत. मोठे सांगून राहिले तर पैसे कोणाला दिलीस पैसे एवढे मोठे आहेत. किती झाला तुझा हिशोब कर. उद्या देतो मी तुझे पैसे. अरे बापरे म्हणजे तुम्हाला मी हिशोब सांगू? हिशोब माझ्या लक्षात आहे नाही पण सध्या मला 100 रुपयाची गरज आहे. द्या लवकर. आता असं 100 रुपये खाली फेकशील तर कोंबडी टोचा नाही मारे त्याला. पैसे करता देतो तुझे पैसे. धोत्राला किशे राहतात का? वरच्या खिशात असतील बघा. पाहतो. निघाले? नशेत निघाले का? नशेत. काय 3 वेळ म्हणता हिशोब कर आणि मला सांगता मी तुझा बाप आहे म्हणून? बाप होण्याचे असे कोणते गुण केले तुम्ही? या घरासाठी माझ्यासाठी काय केले तुम्ही? पोरगी नाचते पैसे कमवते कसे कसे लोक येतात या कोठीवर. त्याचं काय नाही. उठलं सुटलं की फक्त पैसा आणि दारू. पण आज शेवटचं सांगते बाबाजी आजपासून तर मी नाचणार नाही आणि तुम्हाला पैसेही देणार नाही. नको देऊ पैसे. मोठे पैसे म्हणतात घेऊ दे. भुजन छेटले तुझा हिशोब झाला तर देतो मी. बाबाजी तुम्हाला किती वेळ सांगितलंय त्या नालायक माणसाचं नाव माझ्या समोर कधी काढायचं नाही म्हणून. आणि माझ्या हाताने कधी कमी जास्त झालं ना मग म्हणायचं नाही की पारोनं वॉर्निंग दिली नव्हती म्हणून. तर तुमचा भुजंग राणे. बहुत बोलली. कोणता बाप राहायचा तर मेला असता. अबे पण मी कायले मरू मी. बोलली पोरकीचो बोलण्याचा अधिकारच आहे तिला. जास्त टेन्शन घेऊन जगायचं नाही. मोठ्याले अशा शिव्या देऊन राहिली. आता का शिव्या अंगाला येऊन चिपकतात? अबे असं झाडला का खाली पडतात. म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जातो 2-4 खाली पोबिया तेल धुदा करून पितो आणि झोपून विचार करतो माझी पोरगी अशी काऊन बोलली. बहुत बोलली. दॅट इज द पॉइंट. काऊन बोलली. जातो थोडीशी पेतो ना झोपून पाहतो. अशी आहे गोष्ट म्हणून वर्ष आहे आपली गोष्ट. आणतो लवकर बोलावून आणतो. देतो का तुझे पैसे? असे एवढाले डोळे करून माझ्याकडे पाहते. देतो मी तुझे पैसे. तुझ्याच बापू मी. हो तर मला एक सांगा माझ्या तळ हाताला खाज काय येत असेल? काका खरूच झाली असेल. खरूच नाही हो. माझ्या तळ हाताला खाज येते म्हणजे आता इथे माझ्या हातावर पैसे येणार आहेत. हा पैसे येणार हो. तो तुमचा खिशातला बंडल माझ्या हातावर असा येण्यासाठी तंतन करते ती. अच्छा म्हणजे काका तुम्हाला पैशांची गरज आहे ना? घ्या. वा वा मालक वा. तुम्ही पुरुष नाही आजी. महापुरुष हा तुम्ही. येतो थोडेसे खर्च करतो. संध्याकाळी वाटले का तुलेच देतो. हो. काय बरं नाही म्हटलं. बरेच दिवस झाले आम्ही तुझ्या नृत्याचा काही आस्वाद नाही घेतला. मग सादर करते का? आता तुम्ही म्हणल्यावर नाही
म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. बसा. काय म्हणता, घेता का? देता का? हो. नाही नको. हा, नको. ठीक आहे, घ्या. थोडी थोडी घेऊ. संपली का? नको म्हणताना एवढी घेता? छान होती. आम्हाला तुमचा स्वभाव आवडला. हो, तुम्ही ना असं एकदम वाघाचा. तुम्हाला सांगतो, त्या कोर्टामध्ये तुमचा रात्री बेरात्री कुठलाही काम राहू द्या, मी तुमची मदत करणार. तुम्ही माझी मदत कराल? करणार नक्की? नक्की. मग मला एक सल्ला द्या. बोला. एखाद्या माणसाचा मर्डर केला, किती नंबरचा कलम लागतो? मर्डर कोण करणार? मी. तुमच्यासाठी अगदी सोपी कलम लावतो. कलम 302. हो, सोपीच आहे. पाच जातो आणि शांतीच्या नवऱ्याचा मर्डर करतो, त्याच्या नावाची टिकली काढतो, माझ्या नावाचं कुंकू चढवतो, डायरेक्ट तुमच्या कोर्टात येतो. सोडवाल ना तुम्ही? हा, सोडतो. बहुत दिमागबाज हो केला. हा, सोडतो. ठीक आहे. साला, ज्या शांतीवर माझी नजर होती, त्या शांतीवर याची पण नजर आहे. सालेले त्या शांतीच्या नवऱ्याचा मर्डर करायला लावतो. मग तिचा नवरा देवा घरी जाईल आणि हा सुद्धा जेल मध्ये जाईल. मग शांती माझी. चालेल, तुम्ही बिंदास जा आणि तिच्या नवऱ्याचा सोडवतो ना. मी सोडवतो तुम्हाला. या हो, बस. सोडतो. अरे बट्टे, या आता आपल्याकडे. हो, बरं, चला. गुड नाईट. पृथ्वी गोल आहे का? हो, नाही, लांब आहे. कधी झाले? काल परवाच माझ्या पायाखाली आली. पृथ्वी होती का तेल मुंगी? तेल मुंगी व पृथ्वी होती. हा, या. सावली की कळ. सरळ पा आणि चला. चला. हे तुमचं घर बार मधाच काय माझे देत नाही, घोड्याची चाल बॅकलेली आहे. हा, तो समोर हात करा. केला तो समोर आंब्याचं झाड दिसते. हो, दिसला. हा, त्याच्याकडे बघा. चला, घोडा चालला. नको म्हणलं ना, एवढी घेतलं ते. सत्यानाथ झाला याला मारून. झाली शांती? झालं समाधान की अजून काही बाकी आहे? हा? बाबाजी, तुमचे डोळे केव्हा उघडतील? या अशा नालायक माणसाची साथ देता, ज्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेला, आपला परिवार बर्बाद झाला, आणि अशा माणसाची साथ देता तुम्ही? कशामुळे? या दारूमुळे? काय वाटते तुम्हाला? खूप मोठं नाव आहे तुमचं या समाजात, खूप मोठी इज्जत कमवली तुम्ही. नाही, रस्त्याने मी जात असली तर काय म्हणतात लोक मला? अरे बघा रे बघा, ती दारुड्याची मुलगी चालली. अरे बघा रे बघा, ती बेवड्याची मुलगी चालली. छी, मला तर लाज वाटते की मी तुमची मुलगी आहे म्हणून. आणि नशीब समजा बाबा, तुमच्या पोटी मी फक्त एकच मुलगी जन्माला आली आहे. तुमच्या पोटी जर का 3-4 मुली असत्या ना, तर या तुमच्या दारूसाठी तुम्ही त्या मुलींना बाजारात विकायला मागे पुढे बघितलं नसतं. केवढे मोठे शब्दाचे बामगोले फेकू मारते. हळूहळू मा कमजोर हृदयाचा माणूस आहे, मरून जाईन मी. घे, तुला वाटते ना मी दारू सोडावी म्हणून? हे घे. शिशी फुटली, दारू सुटली. अशी नाही सुटली. शपथ घेऊन सांगा दारू सोडली म्हणून. दारूची शपथ, दारू सुटली. बाबाजी, माझ्या डोक्याची शपथ घेऊन सांगा दारू सोडली म्हणून. तुझ्या डोक्याची शपथ मा, दारू सुटली पोरी, दारू सुटली. वा, मोठा डेंजर माणूस आहे तो.
आपल्याला पोरीचे लग्न त्या शिवासोबत लावतो आणि दोघांना जय गोविंदा जय गोपाला. मोठा डेंजर माणूस आहे तो. ऐकलं ना तुम्ही? हो. देणार त्याला साथ? नाही देत मा नाही देत. आणि तुम्ही काहून अशी बोलतेस तर माहित आहे ना, तुम्ही भुजंग राणेच्या विरोधात पुरावे गोळा करत आहात. तो मोबाईल इथं आणून ठेवलीस तोही माहित आहे म्हणलं. आण बाय आण. हा ना, तुम्हाला त्याच्या विरोधात एक साक्षीदार लागते ना. हो, पण तुम्हाला कसं माहित बाबाजी? पेलो कोटी होतो मी, थोडंच पेलो. पुन्हा भान आहे मला. म्हणजे तुम्ही आता मन्याला साथ द्याल? देतो. चल बाई, त्याच्या विरोधात मी साक्ष देतो. मला सर्व त्याचे गुत्थे माहित आहेत. बाबाजी हा. बरं झालं बाबाजी, तुम्ही साथ द्यायला तयार आहात. आता तुम्ही लवकर मन्याकडे जा आणि मी हा पोलीस स्टेशनला देऊन देते. मन्याकडे का मन्या भाषाकडे का मन्या जावई बाबू म्हणू आता. हा? बाबाजी हा. तुम्हाला मन्या पसंत आहे? आता पसंत नाही का तुले पसंत आहे तर मला पसंत आहे. आता मी जास्त दिवस जगीन का, मरून नाही जा. कशावरून? बापा दारू सोडलं तर पटणार मरीन नाही का. कोण म्हणते असं? बापा म्हणजे गावातले लोक म्हणते दारू सोडला तर कुचुडकन मरशील म्हणून. बाबाजी लोक काही सांगतात, माणूस कुचडूक न मरत नाही. हा, महत्वाचे काम करायचे आहेत, तिकडे जा आधी. मी आहे ना, मी घेईन तुमची काळजी. काळजी घेशील माझी. आजपर्यंत कोण घेत आला? घे माझी काळजी घे. जातो मन्या भाषाकडे. निघा, उचडूक नरी मरी.